नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे या नव्या कोरेटव टीव्ही अशा ब्लॉगमध्ये. बेसिकली हा दिवस आपला श्रावणातला आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे आहे ते आहे त्र्यंबकेश्वर. आपण आज चाललो आहे बाईक राईडने. तर मी ऑल सेट आहे, सेफ्टी गिअर्स, रायडिंग गिअर्स, हेल्मेट्स वगैरे सगळं रेडी करून. तर मित्रांनो, आपल्या GTची फर्स्ट एव्हर स्पिरिच्युअल राईड जी आज आपण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला, अशी काहीशी आपली GT रेडी आहे. हे थोडं मेसीनेस थोडासा अवॉइड करा, बिकॉज हे सगळं आता मी वेअर करणार आहे. किट ह्याच्यामध्ये आपला कॅमेरा वगैरे सगळं आहे. हे याचं कवर आहे, प्लस आपलं हे आपले ग्लोव्ज जे आपल्याला हाताला प्रोटेक्शन करणार, ते आपला हेल्मेट, आणि हे माझी सॅग आहे जी आता मी माझ्या खांद्यावर अडकवणार आहे. आपल्याला आपला भाऊ मितेश बोललेला की तो आपल्या आधी येईल. आम्हाला निघायचं तो 5 वाजता, बट आता काय झाले की 15 मिनटं साहेब लेट आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली सुरुवात झाली आपल्या व्लॉगची. सर आत्ता आलेत, आता कॅमेरा वगैरे सेट. तर चला, आपली जर्नी जी आहे, जी काही पॉवरफुल अशी आपल्या श्रावण अशा महिन्यातली पवित्र अशी जर्नी ती स्टार्ट झालेली आहे. गणपती बाप्पा बोलून आपण स्टार्ट पण झालेलो आहे. आता मितेश गेला पुढे, तर त्याला कवर करण्यासाठी थोडी गाडी मी पळवतो आहे. तर मित्रांनो, ॲक्च्युली आमचा मितेशचा आणि माझं टॉपिक डिस्कशन चाललेलं इंटरकॉमवर की ॲक्च्युली माझी काल तब्येत खूप खराब होती. खूप म्हणजे मला खूप ताप पण होता. आणि माझं असं झालेलं की यार आता नको यार, प्लॅन कॅन्सलच करून टाकूया. इवन मितेशला मी फोन पण केला की बाबा उद्याचा प्लॅन आपण कॅन्सल करूया, कारण माझी तब्येत बरी नाही आहे. बट मे बी हा महादेवांचा हा काय बोलतो तरी त्याला बुलावा आहे. हा मायमिटीकडचा असं आहे की थोडं आपण हाईटवर आलो ना, त्यामुळे थोडंसं धुकं म्हणजे ढगाळ. हे मितेश, तुम्हाला माहीत नाही दिसला का नाही, अख्खा ट्रक पलटी झालेला पलीकडे. सो मित्रांनो, दिस इज कॉल्ड म्हसागाव. हे म्हसा आहे, जिकडे जत्रा भरते म्हशाची, तुम्ही ऐकला असेल. फर्स्ट माझा ब्लॉग काहीसा गुमसुम गुमसुम वो हसीना बडी गुमसुम गुमसुम. आपल्या गाडीचे 970 किलोमीटर झालेले आहेत. आपले 1000 किलोमीटर आजच कंप्लीट होणार आहे. फील द रोड, चारी बाजूनी झाडं आलेली आहेत आणि हे 2 गालीचे वाले आपल्या समोरून चाललेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मुरबाडला पोचलेलो आहे. मुरबाडची खासियत माहिती काय, ही ट्रॅक्स गाडी. मुरबाड, अरे एका गाडीमध्ये एवढे लोक कसे बसतात, कसे मावतात, काहीच माहीत नाही रे. हा आता आपण मुरबाडवरनं एक कुठं तरी शहापूर मार्गे आय गेस कुठला तरी राईड घेतलेला आहे. आणि आम्ही एकमेकांपासून डिस्कनेक्ट झालो आहे, बिकॉज नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं काहीतरी. ओ माय 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 चिकटकट. दिस इज कॉल्ड दहीहंडी चिकन रोड. अशा ठिकाणी आपण दहीहंडी खेळू शकतो. एकदम बेस्ट, कोणालाही लागणार नाही. एवढा डेंजरवाला रोड आहे, फक्त खडी थोडी फक्त नसायला पाहिजे बस. हा समृद्धी महामार्ग आहे, आता जस्ट मला समजलं. आणि छान आहे, कळले तरी आपण ह्या रोडनी पण जाऊ. बट ते बाईकवर जमणार नाही, ते आपल्याला कारमध्ये जावं लागेल, कार और SUV. अरे वा, मंदिर आहे बरोबर, म्हणजे हायवेच्या मधोमध मंदिर आहे मित्रांनो. बघितलं काय, डिस्को आहे, डिस्को डायरेक्ट डिस्को फ्लॅशर. आता इथून पुढचा पट्टा पूर्णपणे पावसाचा असणार आहे, त्यामुळे थोडं थांबलो आहे. त्या आमच्या बॅगला कवर, प्रोटेक्शन, रेनकोट घातला आहे. नुसती हिरवी चादर. तुम दिल की धड़कन में रहते हो. FZ आणि आपली GT. थोडंसं काहीतरी नाश्ता करायला आम्ही थांबलो इकडे. पण हा एकदमच छोटा असा वडा आहे आणि गरम गरम आहे, त्यामुळे आम्ही ट्राय करतोय. बट यानी घेतला, त्यामुळे मग मी पण. दिस इज कॉल्ड तेरे नाम लुक. हे बघा, यानी सगळा अख्खा संसार मांडलेला आहे बाईनी. हा बघा, हा जो ब्ल्यू कलरचा आहे हा टेंट आहे, म्हणजे कुठे राहायची वेळ आलीच
तर सरांकडे ती पण व्यवस्था आहे. हां, तर हा कुठं निघतो ना डायरेक्टली, हा पूर्ण टेंट बिंट सगळं A to Z, कांदा, लसूण, चटणी, मिरची, जेवढं असेल तेवढं सगळं घेऊन निघतो. श्वास ऑटोमॅटिकली प्युरिटी आली आहे इकडे. बट जो व्ह्यू आलेला आहे ना तो एक नंबर आला. थांबा, आता फक्त तुम्ही ना एन्जॉय करा ह्या पुढच्या सिनरीला. दॅट इज कॉल्ड ढग मित्रांनो, नॉट धोका. दिस इज कॉल्ड द मस्कार रोड पब्लिक. माझी ड्रीम बाईक घेतलेली आहे. तर ही जी ड्रीम बाईक आपल्याकडे आलेली आहे ह्याच्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे हा किती युनिक लेवलचा आहे यार. त्र्यंबकेश्वर फक्त 25 किलोमीटर इकडनं. साथ में गाड़ी भी राइडर गाड़ी ना, सब राइडर है. अभी मैं भी दिख रहा हूँ क्या ब्लॉग में कैमरे में. दिख रहा है. क्या नाम तेरा. राहुल कोड़ी. जळगाव वाले भाई, हम जळगाव वाले. GT सगळ्यांच्या गाड्या इकडे लागलेल्या आहेत. आम्हाला वाटलं की VIP लाईनमध्ये पटकन दर्शन मिळेल, बट आता ऑलमोस्ट 2 तासपेक्षा क्रॉस होऊन गेलेत. गाडी नंबर 24 मित्रांनो. एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी की ऑलरेडी आम्ही 1.5 तास VIP लाईनमध्ये उभा आहे. आणि ही जी सेकंड तुम्ही लाईन बघताय ही याच्यामध्ये कम्प्लिटली अजून 2 तास थांबायला लागणार आहे. त्यामुळे काहीच मतलब नाही आहे आणि आम्ही इथून लांबूनच नमस्कार करतो आणि सरळ निघतो. आम्ही प्लॅन चेंज झाला आहे, परत लाईनला आलो आहे बिकॉज ते बोलतात की 20-25 मिनटामध्ये लाईनचं दर्शन होऊन जाईल. तर त्या अकॉर्डिंग पटकन आलो आहे आणि सगळे परत रिटर्न आले. 3 तासानंतर दर्शन इकडे भेटते. हा एक सुख वेगळंच आहे एकदम. झाले आपली दर्शन फायनली व्यवस्थित. असा मी माझा अवतार केलेला आहे. आता डायरेक्टली निघतोय आपल्या रिटर्न जर्नीला, म्हणजे आपल्या घरी. आपले जे बावरचे आहेत मितेश, कांदा भजीचा प्लॅन परत तयार केलेला आहे. तर मी त्याला बोललो सोबत एक पाव घे, म्हणजे कसं कांदा भजी पाव दोन्ही पण गोष्टी एन्जॉय करता येतील. झालं व्यवस्थित दर्शन पण झालेलं आहे. थोडा माझा आवाज तुम्हाला डिफरंट वाटत असेल. चला ह्या साईडनेच गेले असतील. मी वायझर क्लोज करतो. आज ॲक्च्युली आम्ही आलो आहे वेनसडेला, आणि वेनसडेला पण जर का एवढी गर्दी आहे इकडे तर विचार करा श्रावणी सोमवारला किती गर्दी असेल. डायरेक्ट टायर स्लिप मारतो आहे. तर असा काहीसा हा रोड आहे मित्रांनो. आता ह्या रोडवरून ओ माय क्रिएटिव्हिटीची पण किती हद्द असते. लास्ट टाइम ब्लॉगमध्ये पण मितेशनी भरपूर काय प्लॅन केलेला. डोसाचं पीठ आणलेलं, मॅगी आणलेली. आता ह्यावेळेस किती वेगळा प्लॅन आहे साहेबांचा. साहेबांनी डायरेक्टली आणले कांदा, बटाटा, बेसन, तिखट, मीठ, आणि त्याचं आम्ही करणार आहे भजी. आणि सेपरेटली आम्ही घेतलं पाव पण. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो इकडे. हा सगळा सेटअप काहीच रेडी आहे. एक कुठलं तरी मालकीचं घर, मालकीची जागा आहे, त्या जागेवर आम्ही मस्त आमचा सेटअप मांडलेला आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर. तवा आलाय चुल्यावर, कांदा झालेला आहे. आता ह्याच्या पण कांदा भजी करायची. मी आता कसं करतो फक्त बघ. ओ माय 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 मेन कसं माहिती आहे का, ह्याला एकदम पातळ पातळ स्लाइस लागतात. नो तर प्रॉपरली चॉप झालाय कांदा. त्याच्यामध्ये आपण बेसन करूया मिक्स. आपली सेकंड रॉ मटेरियल आपलं. आणि हे इकडे कांदा, इकडे आपलं मिक्सचर, हे ऑडियन्स, आणि हा कार्यकर्ता, आणि हे सगळं आपलं सामान.
भजी 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 सांडवतोय जास्त वाटतं. अरे काय विषय नाही ब्रो. वास वास भाई वास. हा जो वास आहे ना. अरे ते तू वास नंतर घे भाई. हे बघ अरे सगळं रेडी झालंय. मला तोंडाला पाणी सुटलंय. हे पण नुसते बघतायत ऑडियन्स पण सगळं. अरे यार एक घे पटकन चल. मितेश भावा तू छान काम करतोयस. तुला माझ्याकडनं सदिच्छा. पण हे पहिले ह्याचं काहीतरी सोक्ष मोक्ष लागायला पाहिजे भाई. अभी सबको मैंने रिव्यू देने के लिए अपने मी बिलकुल नाही खाल्ला का. भाई लपून लपून खाताय ते. जी चव आली ना ती हॉटेलपेक्षा पण भारी आहे. आणि आम्ही आमच्या एरियामध्ये जाऊन प्रॉपरली भजीभावची गाडी लावणार आहे. आफ्टर द हेवीएस्ट मील मी मितेश अजय आणि हा सागर आता आपली परत जर्नी स्टार्ट होते रिटर्निंगची ना. भजीपाव खाल्ल्यानंतर एवढी खतरनाकवाली झोप यायला लागलेली ना मला डेंजर लेवलला. त्यामुळे जर आम्ही थांबलो टी ब्रेक घेतला. कॉफी ब्रेक म्हणजे कॉफी ब्रेक घेऊन आता मग परत आपल्या घराकडे. साधारण मी मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. मित्रांनो थकलेला माकलेला चेहरा तुम्ही माझा बघितला असेल. बट हा मे बी ब्लॉगचा एंड पण होऊ शकतो. ऑलरेडी खूप जास्त थकलो आहे. त्र्यंबकेश्वरवरून जवळजवळ 200 किलोमीटर गाडी नॉनस्टॉप आम्ही आणलेली आहे. मध्ये जस्ट फक्त टी ब्रेक वगैरे झाला तेवढंच. फक्त नॉनस्टॉप गाडी चालवत आलेलो आहे आणि त्यामुळे एकदम एक्झॉस्ट झालो आहे. बिकॉज सकाळी स्टार्ट केलेलं 5 वाजता आणि आत्ता वाजलेत 12. 17-18 तास मित्रांनो कंटिन्युअस ड्रायव्हिंग चालू आहे. फक्त तोपर्यंत माझ्या चेहऱ्याला ॲडजस्ट करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेवढाच फ्रेशनेस दाखवेल जेवढा मला नॉर्मली असायला पाहिजे. हे ठीक आहे. धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी आणि एवढं सगळं प्रेम देण्यासाठी.